हिंगोलीमधलं हे आजचं वातावरण पाहिल्यावर मला वाटत नाही की गद्दार परत निवडणुकीला उभा राहील. आज आम्ही सकाळपासून विदर्भात आहोत. काल विदर्भात आलो, नागपूरला उतरलो. आमच्याबरोबर विमानामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते आणि विमानतळावर बाहेर हजारो शिवसैनिक हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होते. आज यवतमाळ, वाशिम या दोन्ही ठिकाणी प्रचंड सभा झाल्या कार्यकर्त्यांच्या, निष्ठावंतांच्या. यवतमाळच्या गद्दाराला गाडून आता हिंगोलीतल्या गद्दाराला गाडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. एकही गद्दार शिल्लक राहणार नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. बाळासाहेब ठाकरे सांगायचे, एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. आणि हा इकडला गद्दार विकला गेला 50 कोटीला. 50 कोटीला खासदार विकला गेला. स्वतः लिलावामध्ये उभा राहिला आणि म्हटलं माझी किंमत करा. आणि 50 कोटीला त्याला जसे बैल गाढवं विकत घेतात तसं त्याला विकत घेतला या खासदाराला. मी 2-3 दिवसापूर्वी पाहिलं की आमच्या शिवसैनिकांनी त्याचा रस्ता अडवला, त्याला इशारा दिला आणि त्यानंतर ते महाशय म्हणतात मी सुद्धा बघून घेईन. अरे तू काय बघतोस? या निष्ठावंतांच्या फौजेशी लढाई करणं, सामना करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. नाही तुम्हाला इथून पळवून लावलं तर निष्ठावंत शिवसैनिकांचं नाव सांगणार नाही. सर्व आपले जे लोक अंबादासजी गेलेले आहेत गद्दार, त्या सगळ्यांचे एकच म्हणणं आहे, उद्धव साहेब आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करायचा. विकास म्हणजे काय करायचं आहे? यांना हिंगोलीचं काय दुबई करायचं आहे? हिंगोलीचं काय सिंगापूर करायचं आहे? हिंगोलीचं काय स्वित्झर्लंड करायचं आहे? कसला विकास? लोकांना काय हवंय? लोकांना अन्न, वस्त्र, निवारा हवाय. लोकांच्या मागण्या फार नाही आहेत. अरे या इथे शक्तिपीठाचा जो रस्ता चाललेला आहे, जबरदस्तीने जमिनी घेत आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या. शेतकरी लढतोय, शेतकरी त्यासाठी आत्महत्या करतो माझी जमीन जाऊ नये म्हणून. कधीतरी आपण त्या शेतकऱ्याच्या बाजूनं अष्टेकर उभे राहिलात का? रस्त्यावर आलात का? आणि आता मोठे विकासाच्या गोष्टी करताय. तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. तुम्ही आम्हाला यापुढे विकास निधी याच्यावरती प्रवचनं देऊ नका. तुम्ही सरळ सांगा माझी किंमत 50 कोटी रुपये होती, मी विकला गेलोय. खरं म्हणजे तुझी किंमत 500 रुपये पण नव्हती. माननीय उद्धव साहेबांनी जर त्यांना खासदार केलं नसतं तर काय त्याची किंमत होती? पण हे 2029 साली याला परत 500 रुपयावर आणायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे शिवसेनेचाच खासदार प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.